ठरलं तर मग या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या भागामध्ये कुसुम सांगत असते, काय रे मुलांनो, मोजा, जितकी वर्ष झाली तितकी आपण धपाटे मारायची पद्धत आहे ना. काकू म्हणतात, कुसुम अगं काय तू लहान झालीस का? कुसुम म्हणते, नाही नाही काकू, अहो अशीच आपली आश्रमातली पद्धत आहे. असं म्हणत कुसुम धपाटे मारत असते. तितक्यात अर्जुन मागून येऊन कुसुमचा हात वरचेवरती पकडतो आणि आता सगळ्यांचंच लक्ष अर्जुनकडे जातं. काकू म्हणतात, जावई बापू अहो तुम्ही, असं म्हणत आता इकडे अर्जुनला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कुसुम म्हणते, तुम्ही इथे? काकू म्हणतात, मग काय, आपल्या बायकोच्या वाढदिवसाला येणार नाहीत का ते? यावरती अर्जुन म्हणतो, हो तर, आणि तुम्हाला माहिती आहे का, या कुसुमताईंनी मला इन्व्हाइटच नाही केलं. यावरती काकू म्हणतात, बसा बसा तुम्ही, आम्ही पाणी आणतो. असं म्हणून काकू आतमध्ये येतात आणि कुसुम इकडे मुलांना सांगते, हे पैसे घ्या आणि जा बरं, सायलीताईचा वाढदिवस आहे ना, तुम्ही चॉकलेट आणायला जा. मुलं पैसे घेऊन चॉकलेट आणायला गेल्यावरती इकडे आता कुसुम म्हणते, तुमचं काय हो इथे, म्हणजे सायलीच्या काय तुम्ही मागावरती असता का? तुम्ही तिचा पाठलाग करत बसता का? यावरती अर्जुन म्हणतो, हे कसं, मला कोणी सांगितलंच नाही वाढदिवस आहे म्हणून. खरं तर मी तुम्हाला भेटायला येणार होतो, इथे आल्यावरती मला कळलं की वाढदिवस आहे म्हणून. कुसुम म्हणते, अच्छा मला भेटायला, सूर्य कुठे उगवला काय माहिती. यावरती अर्जुन म्हणतो, मिस सायली तुम्ही मला पण सांगितलं नाहीत की तुमचा वाढदिवस आहे म्हणून. कुसुम म्हणते, काय गरज पडले तिचा वाढदिवस तुम्हाला समजायची. इतक्यात काकू येतात आणि म्हणतात, कुसुम काय बोलतेस तू? अगं नवरा आहे ना तो सायलीचा, तिला कळायला नको का त्याला की सायलीचा वाढदिवस आहे ते? काय हे तुमच्या दोघींचं वागणं? असं म्हणत काकू आता दोघींवरती चिडतात आणि इकडे अर्जुनला काकू चहा देतात आणि म्हणतात, कुसुम तुझं चुकलं जा, तू यांना इन्व्हाइट करायला नको होतंस का? यावरती अर्जुन म्हणतो, बघा ना कुसुमताईंनी मला बोलवलं नाही, काही नाही, मी आलो म्हणून मला समजलं यांचा वाढदिवस आहे ते. असं म्हणत अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, यांनी सुद्धा मला नाहीये सांगितलं. काकी म्हणतात, हे बघा तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, आत्ता आलायत ना तर थांबा बरं तुम्ही इथे. असं म्हणत काकू आता अर्जुनला चहा देऊन गप्पा मारत बसतात. तोपर्यंत मुलं आता चॉकलेट घेऊन येतात. मुलं चॉकलेट घेऊन येतात आणि सायलीताई तुझा वाढदिवस आहे ना म्हणून तुझ्यासाठी चॉकलेट आणले असं सांगतात. सायली म्हणते, तुम्ही यांच्यासाठी चॉकलेट आणलेत का? मुलं म्हणतात, नाही. सायली म्हणते, माहिती आहे का, आज यांचा पण वाढदिवस आहे. आता मात्र सगळेजण अर्जुनला विश करतात. कुसुम सुद्धा हॅपी बर्थडे म्हणून विश करते. सगळेजण विश करतात. काकू म्हणतात, हा केक आपण पुन्हा कट करायचा आहे, म्हणजे आम्ही सायलीचा सोबत कट केला पण तुमचा पण बर्थडे आहे की नाही, मग तुम्ही दोघांनी मिळून हा केक कट करा बरं. असं म्हणत दोघंजण मिळून आता केक कट करायला लागतात आणि आता काकू म्हणतात, आता दोघांनी एकमेकांना केक भरवायचा. असं म्हणत काकूंनी आता दोघांना केक भरवायला सांगितलेला असतो. काका म्हणतात, खरंच म्हणजे तुम्ही आलात ना हे खूप उत्तम झालं, म्हणजे तुमचा पण वाढदिवस आहे हे पण आम्हाला माहीत नव्हतंच ना. असं म्हणत काका आता अर्जुनसोबत गप्पा मारत असतात. कुसुमचा मात्र चेहरा पडलेला असतो. कुठून हा इथे आला, हिचा पाठलाग करत काय माहिती. काकू म्हणतात, सायली आता तू केक भरव बरं. सायली थोडीशी ऑकवर्ड होते आणि अर्जुनला केक भरवते. तोपर्यंत इकडे आता महिपती साक्षीला सांगत असतो, आज आपण ॲक्सिडेंटची ॲनिव्हर्सरी साजरी करतोय. यावरती साक्षी म्हणते, कसलं काय, म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्याची कुणी ॲनिव्हर्सरी करतं का? यावरती महिपती म्हणतो, कुणी करो न करो पण मला करणं भाग आहे. तुला माहिती आहे का, ज्या वेळेला मी हा ॲक्सिडेंटची सुपारी घेतली आणि हा ॲक्सिडेंट घडवून आणला त्याच वेळेला मार्केटमध्ये माझं नाव खूप मोठं झालं. या सुपारीमुळे माझा दबदबा आपल्या फील्डमध्ये वाढला आणि त्यामुळे ही सुपारी माझ्यासाठी खूप निर्णायक ठरली. आधी माझे दिवस नव्हते चांगले, पण ज्या दिवशीपासून हा ॲक्सिडेंट घडवला, नागराजकडून पैसे घेतले, एक तर दबदबा पण वाढला, दुसरी कामं पण यायला लागली आणि या पैशाने हे सगळं साम्राज्य उभं केलं. त्यामुळे आजचा दिवस आणि ही सुपारी माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे आणि तो दिवस मी दरवर्षी सेलिब्रेट करतो म्हणजे करतो. आणि हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी नागराज तिकडे येतो. आणि आता साक्षी म्हणते, आजच्या महत्त्वाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र असतं, हा म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे, म्हणजे आपण आजच्या दिवसाला एकत्र येऊन हा दिवस सेलिब्रेट करतोय. यावरती नागराज म्हणतो, हो रे, पण दिवस सेलिब्रेट करण्यासारखं काय केलंयस तू? दादा जिवंतच राहिला ना. यावरती महिपती म्हणतो, हो जिवंत राहिला पण पहिल्यासारखा काही कामाचा नाही ना राहिला. नागराज म्हणतो, असं कसं, आता पुन्हा जरा तो बरा होत चाललेला आहे. यावरती साक्षी म्हणते, प्रिया
का ग तुझा चेहरा का पडलेला आहे, म्हणजे तुझा इतकं टेन्शन कसलं? यावरती प्रिया सांगते, टेन्शन म्हणजे काय? आता तुम्ही सगळेजण बोलताय, पण काय या सगळ्यातून आपल्याला हासिल झालेलं आहे? आणि त्याच्यातच खरी तन्वी जिवंत आहे. उद्या जर खऱ्या तन्वीला आठवलं की ती खरी तन्वी आहे, तर आपलं काही खरं नाहीये. हा विचार तुम्ही काही केलात का? नागराज म्हणतो, अगं पॉझिटिव्ह विचार कर, कशाला सतत निगेटिव्ह विचार करायचा? प्रिया म्हणते, तुम्ही गाफील राहून चालणार नाही, कारण त्यावेळेला सायली काही इतकी पण लहान नव्हती की तिला काही आठवणार नाही. सपोज जर तिला काही आठवलं तर, असं म्हणत प्रिया आता निगेटिव्ह बोलत असते. महिपती चिडतो आणि म्हणतो, नागराज शेठ काय आहे हे? आजच्या चांगल्या दिवसाला ही कटकट करायला इकडे आणलं काय? हिला गप्प बसायला सांगा. काहीतरी आपलं चांगलं बोलतं आपलं निगेटिव्ह बोलायचं. प्रिया म्हणते, तुम्हाला कळत नाहीये, पॉझिटिव्ह बोलून पॉझिटिव्ह होणार नाहीये, कारण ती तन्वी जिवंत आहे खरी, आणि जर तिला काही आठवलं आणि आपल्या सगळ्यांच्या वरती डाव उलटेल. साक्षी म्हणते, 1 मिनिट तुम्ही सगळ्यांनी भांडू नका, काहीतरी सोल्युशन आपण काढूया. असं म्हणत साक्षी आता सगळ्यांना शांत करते. तोपर्यंत आता इकडे कुसुमच्या घरचा बड्डे उरकून अर्जुन आणि सायली दोघं जण घरी यायला निघालेले असतात. अर्जुन सायली घरी येत असताना अर्जुन म्हणतो, का बरं तुम्ही मला तुमचा वाढदिवस का नाही सांगितला? यावरती आता मात्र सायली आपल्याच धुंदीमध्ये असते. आत्तापर्यंतचे चांगले क्षण एन्जॉय केलेले आठवत असते. अर्जुन सोबतचा वाढदिवस हे सगळं आठवते आणि तिला खूप फ्रेश वाटायला लागतं. म्हणजे कालपासून तिला वाटणारा त्रास अचानक कमी झालेला असतो आणि आता ती एकदम फ्रेश मूडमध्ये असते. अर्जुन एकटक तिच्याकडे पाहत असतो, प्रेमात अधिक पडत असतो आणि सारखं हेच विचारत असतो, सायली का बरं तुम्ही तुमचा वाढदिवस आहे हे का नाही सांगितलं? म्हणजे जर तुम्ही तुमचा वाढदिवस आहे हे सांगितलं असतं तर आपण तो वाढदिवस सेलिब्रेट केला असता दोघांचा मिळून. यावरती सायली म्हणते, सर म्हणजे खरं तर माझा वाढदिवस ॲक्च्युली कधी आहे मला पण माहीत नाही आहे. अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? यावरती सायली म्हणते, हो सर, आजचा दिवस म्हणजे मी मधुभाऊंना सापडले होते. मधुभाऊंना मी सापडले आणि म्हणून तो माझा आजचा दिवस. म्हणजे आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलाला जर बड्डे माहीत नसेल ना, तर तो ज्या दिवशी आश्रमात आला तो दिवस म्हणजे त्याचा वाढदिवस असं मधुभाऊ नेहमी साजरे करायचे आणि तसाच माझा हा वाढदिवस आहे, म्हणून मी काही सांगितलंच नाही. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा आहे असं आहे तर मग मला एक गोष्ट सांगा, ज्या वेळेला तुम्ही मधुभाऊंच्या आश्रमात आलात ना त्यावेळेच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? तुम्ही मधुभाऊंना कुठे सापडलात, काय तुमचं हे झालं होतं, त्याच्या आधी तुमच्यासोबत काय घडलं होतं? बस आता हा विषय काढल्यावरती सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तिला आता 20-21 वर्षापूर्वीच्या आठवणी आठवायला लागतात. सायली एकदम घाबरी होते. तिला आता ॲक्सिडेंटचा प्रकार जसा तसा आपल्या नजरेसमोर उभा राहतो आणि सायली गाडी थांबवा असं मोठ्याने ओरडायला लागते. त्यावरती अर्जुन म्हणतो, सायली काय झालंय? सायलीला काय झालंय सांगता येत नसतं, पण गाडी थांबवा इतकं मात्र ती मोठ्याने बोलत असते. अर्जुन म्हणतो, 5 मिनिट थांबा, आता आपलं घर येईल, गाडी थांबवायची काहीच गरज नाहीये. पण सायली मात्र अर्जुनच्या हातातलं स्टेअरिंग आपल्या हाताने खेचत असते. गाडी थांबवा इतकी ती हायपर होते. अर्जुन सांगत असतो, काय झालंय, तुम्ही शांत व्हा. अर्जुन गाडी थांबवत नसतो. सायली घाबरत असते, आपल्या हातामध्ये सीट बेल्ट पकडते आणि मोठ्याने ओरडते. तिला परत तेच फिलिंग येतं की पुन्हा आपला ॲक्सिडेंट होतोय आणि मोठ्याने ओरडत ती आता किंचाळायला लागते, गाडी थांबवा ॲक्सिडेंट होईल. आणि अर्जुनच्या हातातलं स्टेअरिंग खेचायला लागते. अर्जुन म्हणतो, काय करताय तुम्ही? आणि या सगळ्या झटापटीमध्ये अर्जुन काही गाडी थांबवायला तयार नसतो. सायली हायपर झालेली असते आणि तेवढ्यात घर येतं सुद्धा. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट थांबा, अहो घर आलंय, गाडी थांबलेली आहे, तुम्ही शांत व्हा बरं. असं अचानक तुम्हाला काय झालं होतं की म्हणून तुम्ही इतक्या हायपर झालात? सायली काहीच उत्तर देत नाही. सायली आता उत्तर न देता बागेमध्ये येते, म्हणजे बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये येते. याच लॉनमध्ये जाताना ॲक्सिडेंटच्या दिवशी शेवटच्या दिवशी ती आणि अर्जुन खेळत असल्याचं सगळं तिला आता आठवतं. तिला आठवतं की अर्जुनने आपल्या गळ्यामध्ये लॉकेट टाकलं होतं आणि ती रडत असते. त्या सांगते की मला नको ना रडवूस, मला रडायला आवडत नाहीये. ह्या छोट्या आठवणी डिटेलमध्ये सायलीला आठवत असतात आणि आपल्यासोबत इथेच याच ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्यात आणि ते सुद्धा याच दिवसाला, हे सायलीला मात्र जाणवतं. मग मात्र अर्जुन तिकडे येतो आणि म्हणतो, सायली काय झालं तुम्हाला? असं म्हणत तो आता सायलीला सावरण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात सायली बेशुद्ध होऊन खाली पडते. अर्जुन एकदम घाबरा होतो आणि सायलीला घेऊन आत जातो. सायलीला आतमध्ये नेल्यावरती तिच्या तोंडावरती थोडंसं पाणी वगैरे शिंपडल्यावरती सायलीला
शुद्ध येते. शुद्ध आल्यावर ती सायलीला आता कल्पना म्हणते, काय ग सायली, असं अचानक काय झालं होतं आणि काल रात्री तुम्ही दोघं जण कुठे गेला होतात? त्यावरती अर्जुन आता सगळा घडलेला प्रकार सांगतो. अर्जुन सांगतो की काल न फक्त माझाच नाही तर मिसेस सायलींचा पण वाढदिवस होता आणि तेच सेलिब्रेट करायला त्या कुसुमताईकडे गेल्या होत्या. यावरती सायली म्हणते, हो म्हणजे माझा वाढदिवस असं नाही म्हणता येणार, मधुभाऊंना आजच्या दिवसाला मी सापडले होते आणि तोच दिवस मधुभाऊ माझा वाढदिवस म्हणून साजरा करतात. आता ही गोष्ट ऐकल्यावर ती घरच्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कशी आश्चर्याची गोष्ट आहे ना ही, की हिचा वाढदिवस त्याच दिवशी ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस आणि रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता सगळेजण सायलीला वेगवेगळे प्रश्न विचारतात. सायली म्हणते, हो आजच्याच दिवसाला मी मधुभाऊंच्या आश्रमात गेले होते आणि तोच वाढदिवस म्हणजे तोच दिवस माझा वाढदिवस. यावरती अश्विन म्हणतो, दादा वहिनीचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे छान धमाल. यावरती विमल म्हणते, हो की. त्यावरती आता मात्र काढा टाकत अस्मिता म्हणते, एक गोष्ट ठीक आहे, म्हणजे सायलीने तिचा वाढदिवस आपल्याला नाही सांगितला. ठीक आहे, तिला वाटलं असेल की तो तिचा जन्मदिवस नाही आहे म्हणून, पण अर्जुनचं काय? अर्जुनला माहिती होतं ना की हा वाढदिवस तिचा आहे, मग अर्जुन पण आपल्याला बोलला नव्हता की अर्जुनला पण माहीत नव्हतं वाढदिवसाचं? असं म्हणत अस्मिताने यांची चोरी अचूक पकडलेली असते सगळ्यांच्या समोर. आता मात्र सत्य बाहेर आलेलं असतं, पण अर्जुन हुशार वकील ही बाजू कशी सावरणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.